आवाज येतोय काय हो? Hello, am I audible? Hello. Yes, sir. Yes, sir. कुठपर्यंत झालंय शिकवून पीपीएस? हॅलो. कुठपर्यंत झालंय पीपीएस शिकवून? हॅलो, कोण आहेत का? अल्गोरिथम पर्यंत झाले सर. बर. अजून काय काय झालंय? हॅलो. इंट्रोडक्शन वगैरे सब्जेक्टचं दिलंय का मॅडमने? चेतन. सर जरा स्टार्ट पासून थोडं रिपीट करता का शॉर्ट मध्ये? हर्ष ना? हा यस सर. बर. डिव्हिजन ई ना? डिव्हिजन ई ला बरोबर.
आता बरं का मी डिव्हिजन बरं का कुठल्या 2 डिव्हिजनला आहे मी बी आणि जी ला आहे बरं का. तर त्या बी आणि जी आहे ना डिव्हिजनला बरंच काही मी पुढे गेलेलो आहे. सुरुवातापासून घ्यायचं म्हटलं तर थोडंसं अवघड आहे, कारण की 7-8 लेक्चर झाले बघा. आपण ट्राय करूया, ठीक आहे. वेगळ्या पद्धतीने थोडंसं फास्ट घेण्याचा ट्राय करतो. काय झालं म्हणलं तू माझा आंबा खायला ठीक आहे. त्याच्या आधी बरं का, त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं, आय एम नॉट फाइंडिंग युअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स. आणि तो रोल नंबर लिहिताना बरं का कसा लिहायचा आहे तो थोडासा सांगू आपण, आणि मग आपण जाऊया पुढे. ईच अँड एव्हरी वन विल मेन्शन युअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स. फॉर एक्झाम्पल युअर डिव्हिजन इज ई अँड असं लिहायचं आहे ना, ई माझा रोल नंबर 1 असेल तर मी E01 विदाउट एनी स्पेस, विदाउट डॅश. In this way, you can mention your roll numbers in the chat box. Do it fast. I am waiting for your roll numbers. Hello. जर रोल नंबर 20 असेल तर E20 एवढंच लिहायचं आहे. रोल 30 असेल, रोल नंबर 30 असेल तर E30. So in this way, you mention your roll numbers without any blank space. Name is not required. And let us save time. Very less time. So only you mention your roll numbers. Do it fast. Your attendance will be recorded automatically. Let us use a programming. Let us use Zoom application. So this Zoom application will help us to record your roll numbers. Attendance will be recorded automatically. Zoom application will be sending one report at the end of this meeting. Your attendance will be recorded automatically. So only you follow this instruction. कळलं का सगळ्यांना? Hello. Yes. हो सर. फास्ट ले आपला वेळ वाचू आपण. आज इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे ना, कधी हे बंद पडेल मला माहित नाही. तर जेवढं चालतंय तोपर्यंत आवाज वगैरे येतो का व्यवस्थित? येस सर. Yes, sir. हाँ, फटाफट आहे. So 49 students have joined. I request all the students, those who have joined in this meeting, please mention your roll numbers in the chat box. While mentioning your roll number, first of all, you mention your division E. Then without any blank space, you mention your roll number. It is mentioned on the screen. Screen दिसते का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हाँ, सगळ्यांनी फटाफट टाकले का रोल नंबर? मी हे पहिल्या लेक्चरला फक्त सांगतोय, मी इथून पुढच्या लेक्चरला सांगणार नाही रोल नंबर टाका. जे रोल नंबर टाकतील त्यांची अटेंडन्स लागेल, बाकीचे जे रोल नंबर टाकणार नाही त्यांची अटेंडन्स लागणार नाही. लक्षात घ्या. आपण वेळ नाही घालवत आहे इकडे आहे ना. अटेंडन्स घेत बसा, तुमचा स्क्रीनशॉट घ्या, त्यात परत कोण येतं कोण जातं माहित नाही. ज्यांना कुणाला अटेंड करायचं ते येतील, अटेंड करतील, रोल नंबर टाकतील. गेलं तर वापस मला चालतंय ना, मला काय असं फरक नाही पडत. तुम्ही बसायलाच पाहिजे इकडे अटेंड करत, असं काय माझं हे नाही, ठीक आहे. बट युअर रोल नंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी अँड रेकॉर्ड. विकास विकास बाहेर काढतोय बरं का. I don't want such kind of student. Those will be disturbing to entire class. ठीक है. Have you mentioned your roll numbers in the chat box? Hello. येस सर. Very good. येस सर. येस. चालू करूया काय मग? Yes, sir. With your permission, let us start. And so name of the subject, if you will observe carefully. मला वाटतं सिलेबस सगळ्यांनी लिहिला असेल, त्यात आता वेळ नको वाया घालवायला. हॅलो. Oh, sir. So basic things, let us try to understand. So name of the subject carefully, if you will observe. So programming for problem solving, such kind of name has been given to our subject, and short form we are using it as PPS. So PPS stands for programming for problem solving. So programming, so separate words if you will observe carefully again. So programming, ह्याच्यामधला आपण प्रोग्राम शब्द घेऊया आहे ना. प्रोग्राम थोडंसं बघा आहे ना. प्रोग्राम
So program word, if you'll observe carefully again, so meaning of program is what in computer language? So certain set of instructions we are giving, collection or group of instructions. Basically here we are working with computer. आता तुमच्या इथले बरं का 50 विद्यार्थ्यांमधले किती जणांना ऍक्च्युअल कम्प्युटर माहिती आहे आणि किती जणांना माहित नाही. आपण सगळ्यांना समजू की कुणालाच माहित नाही कम्प्युटर. फर्स्ट टाइम यू आर इंटरॅक्टिंग विथ कम्प्युटर, त्या लेवल पासून आपण जाऊया पुढे, ठीक आहे. अँड इफ यू आर युझिंग, इफ यू वॉन्ट टू लर्न एनी, इफ यू वॉन्ट टू लर्न कम्प्युटर, टू लर्न कम्प्युटर व्हॉट इज रिक्वायर्ड, प्रोग्रामिंग इज दी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणू आपण इकडे ऍक्टिव्हिटी. प्रोग्रामिंग इज द ऍक्टिव्हिटी वेअर ऍक्च्युअली वी आर गिव्हिंग इन्स्ट्रक्शन टू दी मशीन. येतं का लक्षात? इन्स्ट्रक्शन्स ऑर कमांड्स, जिकडे मशीन आपली गोष्ट ऐकणार आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काहीतरी आउटपुट दाखवणार स्क्रीनवरती. अशा पद्धतीने आपण तिकडे प्रोग्रामिंग करतोय ना. बेसिक आहे हे प्रोग्रामिंग. Most of the times, if suppose you wanted to interact with any other person, so what is required? We can interact with other person. To interact with other person, we need language. Without language, we cannot communicate. Am I right? Hello. Yes, sir. So if you wanted to communicate with computer, and computer, if you will consider, so this is the machine. So machine cannot understand any language. Machine understands only one language. That language we are calling it as binary language. And binary चा अर्थ तिकडे काय आहे की 0 आणि 1. एवढ्याच गोष्टी मशीनला कळतात, लक्षात घ्या. Machine cannot understand English. Machine cannot understand Marathi, Hindi, Tamil, Telugu, Punjabi. कुठलीच लँग्वेज नाही आहेत कम्प्युटरला. कम्प्युटर understands only binary language. Binary language means 0 and 1. काय अडचण? No, sir. No. No, sir. मग मी इकडे बरं का, आपलं लेक्चर आहे 1 तास मी नुसतं 0 1 1 1 0 0 0 1 1 1 1 0 0 एवढंच म्हणत बसलो आणि समजेल का तुम्हाला? पूर्ण लेक्चर मध्ये 0 1च आहे. आय एम नॉट युझिंग एनी अदर वर्ड्स, नंबर्स, ठीक आहे. ओनली आय एम युझिंग 0 and 1 1 0 0 1. So as a human being, it's very difficult for us to understand, okay, binary language, machine level language, assembly language. We cannot understand this language, but machine understands only binary language. So this is the problem. This is the problem. Therefore, if we wanted to interact with any machine, what is required? Programming, any language we should know. And मग त्याच्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल देऊ आपण बरं का. समजा इकडे 2 माणसं आहेत किंवा 2 विद्यार्थी आहेत. काय म्हणणार बघा ना, ह्युमन बिईंग्स आहेत म्हणून आपण. ए आणि बी अशी नाव आहेत त्यांची, ठीक आहे. And if they wanted to interact with each other, so language is required. Language is the medium or mode of communication through which they can interact with each other. A आणि बी एकमेकांचे इंटरॅक्ट करू शकतील, ठीक आहे. पण तिकडे कंडिशन अशी आहे की ए जो आहे ना, विद्यार्थी म्हणू आपण ह्याला, पर्सन म्हणू आपण ह्याला, त्याला फक्त कुठली इंग्लिश लँग्वेज येते असं म्हणू आपण. आणि दुसरा जो बी आहे त्याला फक्त मराठी लँग्वेज येते असं म्हणू आपण. जर असं असेल, ए नोज ओनली इंग्लिश, बी नोज ओनली मराठी, इज इट पॉसिबल कम्युनिकेशन बिटवीन बोथ ऑफ देम? हॅलो, विचार करा. No, sir. No. So communication is not possible here because a person knows English, only English, B knows only Marathi, and they will not be able to communicate. They cannot communicate with each other. In such cases, third person can come, okay, third person or third friend who will know both English आणि Marathi. मग हा इकडे मध्ये आलाय, मग काय होणार? इंग्लिश पर्सन विल से समथिंग इन इंग्लिश, देन दिस पर्सन, ह्याला आपण सी म्हणू. हा ए, हा बी आणि हा सी. So C person, what C person will do? C person will understand what English person or English friend is speaking something in English. He or she will be translated it to Marathi person in Marathi because C person knows both English and Marathi. काय अडचण? Yes? No, sir. Then Marathi person will say something. Again, C person will try to understand. C person will translate it into English, and it will be communicated to English person. In this way, communication takes place between A and B with the help of third friend, third person. That person is C.
दिस इज पॉसिबल, दिस इज पॉसिबल. समजलं का हे? हॅलो. Yes, sir. ह्या केसमध्ये त्या सी ला आपण काय म्हणतोय, ट्रान्सलेटर असं म्हणतोय, हु इज ट्रान्सलेटिंग इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश. इट इज पॉसिबल. And person A and B, they can communicate with each other. Person A can give his or her message to person B, and person B also will be able to give a message to person A via or through person C. Therefore person C, we are calling it as translator म्हणू आपण याला. who is translating English to Marathi, Marathi to English. हे कळलं का? हे कळलं का? Yes, sir. सिमिलरली आता हे थोडंसं क्लिअर करतोय मी बरं का. सिमिलरली इकडे आपण मशीन सोबत म्हणजे कम्प्युटर सोबत इंटरॅक्शन करणार आहोत, कम्प्युटर सोबत कम्युनिकेशन करणार आहोत. लक्षात घ्या. इकडे ह्या विषयामध्ये आपण एक कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणार आहोत असं म्हणू आपण. मग ह्या केसमध्ये आपल्या समोर कम्प्युटर असणार आहे. ठीक आहे, हा कम्प्युटर आहे समजा, आणि इकडे आपण असणार आहोत. आपण युजर किंवा प्रोग्रामर म्हणू आपण स्वतःला. ठीक आहे. So here what we are doing with the help of input and output devices, we can give certain instructions to the machine. Computer म्हणजे काय असतो? हॅलो. एक मॉनिटर असतो, एक कीबोर्ड असतो, एक माऊस असतो, काही वायर्स असतात. कीबोर्ड आणि माऊसला आपण इनपुट डिव्हाइसेस म्हणतोय, मॉनिटरला आपण आउटपुट डिव्हाइसेस म्हणतोय. इनपुट डिव्हाइसेस द्वारे आपण काही इन्स्ट्रक्शन्स मशीनला देऊ शकतो. दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स ह्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ज्याला आपण सीपीयू म्हणतो, त्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये प्रोसेसिंग होतं. अँड सर्टन डिझायर्ड आउटपुट विल बी डिस्प्लेड ऑन दी स्क्रीन. एम आय राईट? हॅलो. Yes, sir. Yes, sir. कम्प्युटर म्हणजे थोडक्यात काय बघा, मशीनच आहे ती. आहे फक्त ती मशीन ऑपरेट करणारा कोणतरी आहे, ज्याला आपण डेव्हलपर म्हणू किंवा प्रोग्रामर म्हणू किंवा युजर म्हणू, आहे ना, हु इज युझिंग दिस मशीन. And after giving certain instructions through this keyboard and mouse with the help of, इकडे एक डब्बा असतो आहे ना, बॉक्स म्हणू आपण कसला बघा ना, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. बघितला का होतो? मला वाटतं सगळ्यांनी कम्प्युटर थोडंसं डायग्राम मला येत नाहीत काढता, समजून घ्या ना. चुकलं बघा. तर सीपीयू म्हणू आपण, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. एकमेकांना सगळं कनेक्ट असते बरोबर, माऊस कीबोर्ड. हॅलो. Yes, sir. मग इकडे आपण काय करणार आहोत, इकडे आपण इन्स्ट्रक्शन्स देणार आहोत. ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आपण देणार आहोत त्या इन्स्ट्रक्शन्स इंग्लिश लँग्वेज मधून देणार आपण. इंग्लिश का तर इंग्लिश आपल्याला समजतं, कळतं असं आपण समजू. त्याच्यामध्ये पण परत कॉम्प्युटरचा सगळ्यात जास्त म्हणू आहे ना, वेगवेगळ्या लँग्वेजेसचा शोध म्हणू आपण, इन्व्हेन्शन म्हणू. जे कुठे लागलं, जे कुठे झालं, ते US मध्ये झालं ना मोस्टली, अमेरिकेमध्ये झालं म्हणू आपण. त्याच्यामुळे तिकडे इंग्लिश लँग्वेज असल्यामुळे सगळ्या लँग्वेजेस जे काय आहेत ते इंग्लिशमध्ये येत असं म्हणू आपण. मग ह्या सब्जेक्ट मध्ये जी काय आपण लँग्वेज शिकणार आहोत त्या लँग्वेजला आपण सी लँग्वेज असं म्हणतोय. त्याला सी नाव का पडलं हे पुढे बघू आपण, त्याची हिस्ट्री वगैरे. पण त्या लँग्वेजद्वारे आपण काय करतोय, कीबोर्ड आणि माऊसचा वापर करून सर्टन इन्स्ट्रक्शन्स वी आर गिव्हिंग टू दी कम्प्युटर, वेअर कम्प्युटर विल ट्राय टू अंडरस्टँड all our instructions, and according to our instruction computer will display certain desired output on the output screen. अशा पद्धतीने तिकडे आपण इंटरॅक्ट करणार आहोत मशीन सोबत, कम्प्युटर सोबत. कळलं का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Now when I will be using English words, English language, through English words, English language, we can type certain information with the help of keyboard. आपल्या समोर कीबोर्ड असतो, हा कीबोर्ड आहे बरोबर का? हॅलो. Yes, sir. ह्या कीबोर्ड वरती बरीच काही बटन आहेत. ह्या बटनांवरती आपण काही प्रेस करून सर्टन इन्फॉर्मेशन, काही कमांड्स आपण ह्या मशीनला देऊ शकतो. पण त्या जे काही कमांड्स देणार आपण ते इंग्लिश मधून असणार. मग आत्ताच सांगितलं मशीनला कुठली लँग्वेज समजते हो? Binary. बायनरी. मग आपण जे काही इंग्लिश लँग्वेज मधून ज्या काही इन्स्ट्रक्शन दिल्या त्या आपल्याला कंपाईल करायला लागतात. नवीन वर्ड, काही नवीन वर्ड्स तुम्हाला येतील ह्या विषयामध्ये बरं का, समजून घ्या ना. कम्प्युटर रिलेटेड हे वर्ड्स आहेत. कंपायलर,
जसा तिकडे 2 माणसांमध्ये तिसरा एक माणूस आलता ज्याला आपण ट्रान्सलेटर म्हणलं. सिमिलरली कंपायलर इज helping us to translate our English code into binary language. English will be converted into binary, binary will be converted back into the English language, and vice versa. Such kind of translation will be done and conversion will be done with the help of compiler. त्याला मग compiler असं म्हणतोय आपण. Translator हा शब्द न वापरता कम्प्युटर लँग्वेज मध्ये कंपायलर हा शब्द वापरतात. आणि जर आपण ट्रान्सलेशन असा शब्द वापरतो जिकडे इंग्लिशचं मराठीमध्ये, मराठीचं इंग्लिशमध्ये कन्व्हर्जन करतो, त्या पद्धतीने कम्प्युटरमध्ये ट्रान्सलेशन शब्द न वापरता कंपायलेशन असा वर्ड वापरतात. कंपायलेशन म्हणजे ट्रान्सलेशनच थोडक्यात, जिकडे इंग्लिश टू बायनरी, बायनरी टू इंग्लिश, सच काइंड ऑफ translation takes place, but instead of calling it as translation, we will call it as compilation. So compilation is the process where English will be converted into binary, binary will be converted into English. So such kind of conversion, if it is taking place, that process is called as compilation. Hudson. Hello. No, sir. No, sir. कळलं का? Compiler, compilation. What is our role with the help of computer? What exactly we are doing? We are programming actually. We are programming. Programming म्हणजेच काय? आता प्रोग्राम म्हणजे काय? ठीक आहे. प्रोग्राम म्हणजे काय? प्रोग्राम इज दी कलेक्शन और ग्रुप ऑफ सर्टन इन्स्ट्रक्शन्स. प्रोग्राम म्हणजे काय? तर काही इन्स्ट्रक्शन्स देतोय आपण. कशासाठी? एखादी टास्क त्या मशीन कडून कंप्लीट करण्यासाठी. ऍक्च्युअली मशीन काम करणार आपल्या ऑन बिहाफ ऑफ ह्युमन बीइंग. मशीन विल वर्क फॉर अस, and if machine will work for us, certain instructions we need to give as a programmer. According to our instructions, machine will try to understand our instructions and specific task will be completed. For example, दोन नंबर आहेत आपल्याकडे, 2 आणि 3 अशा 2 नंबर आहेत. हे 2 जे आहे ते आपण ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं असं समजा. 3 जे आहे ते बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं असं समजा. ए आणि बी ह्या 2 संख्यांची बेरीज मला करायची, ह्या 2 व्हेरिएबलची बेरीज मला करायची. अशी छोटीशी ऍक्टिव्हिटी मला करायची. ती मशीन कडून आपण कशी करून घेणार आहे? तर काही इन्स्ट्रक्शन्स मला द्यायला लागतील या कम्प्युटरला, जिकडे ए आणि बी ह्या 2 व्हेरिएबलची बेरीज होऊन तो आपल्याला ह्या आउटपुट स्क्रीन वरती बेरीज 5 अशी दाखवेल. काय अडचण? हॅलो. No, sir. नो सर. मग इकडे आपण कॅल्क्युलेटर तुम्ही मागच्या सेमेस्टरला वापरला मला वाटतं, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स विषय किंवा बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट, असे काही बऱ्याच सब्जेक्ट साठी तुम्ही कॅल्क्युलेटर वापरला आहे. सो कॅल्क्युलेटर, इफ यू विल कन्सिडर दॅट कॅल्क्युलेटर, ऍट दी टॉप यू विल फाइंड वन डिस्प्ले. इकडे डिस्प्ले असतो एक. मग इकडे ऑन बटन, ऑफ बटन आणि कीपॅड आहे. बिलो द डिस्प्ले यू विल फाइंड कीपॅड. मग काही नंबर्स असतील, काही फंक्शन्स असतील, बरीच काही बटन इकडे बघितली आपण. आठवतं का कॅल्क्युलेटर? हॅलो. Yes, sir. Yes, sir. So calculator, you can consider it is small computer, but we are not calling it as computer because it is having limited functionality with it. Only calculations we can perform. We cannot perform, okay, beyond calculations. We cannot perform operations beyond calculations with the help of calculator. Therefore, we are calling it as calculator. But with the help of computer, we can perform calculations. If sometimes if we want to watch any kind of video, we can watch video. If sometimes I want to listen some music, I can listen music. Different kinds of applications, different kinds of softwares we can use, with which we can perform certain tasks very easily and with more efficiency. बरोबर का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. मग ह्या गोष्टी आहेत. हा फरक आहे म्हणून आपण कॅल्क्युलेटर आणि कम्प्युटर मध्ये, बरं का. हे पण मशीनच आहे, हे पण मशीनच आहे, पण तिकडे गोष्टी वेगळ्या आहेत थोड्याशा. ठीक आहे. हे थोडंसं मोठं आहे म्हणून आपण. कॅल्क्युलेटर कॉम्प्युटर थोडंसं मोठं आहे कॅल्क्युलेटर पेक्षा. कॅल्क्युलेशन्स पण करून प्लस अजून काही बऱ्याच फंक्शनॅलिटीज आहेत कम्प्युटरमध्ये. त्याच्यामुळे इकडे आपण प्रोग्रामिंग हे गरजेचं आहे. मग इकडे पण प्रोग्राम लिहिलेला आहे बघा ना. आपण तिकडे त्या कॅल्क्युलेटर वरती तुमचे बटन्स असतात. 2 प्रेस करतो. 2 प्रेस केलं की लगेच स्क्रीन वरती त्याच्या आधी सुरुवातीला आपल्याला ऑन करायला लागतं कॅल्क्युलेटर. ऑन केल्यानंतर इकडे मला वाटतं 0 काहीतरी सुरुवातीला दिसतं स्क्रीनवर. काय दिसतं एक्झॅक्ट माहित नाही, तुम्ही समजून घ्या. इकडे 0 दिसतं असं समजू आपण.
मी ज्यावेळेस 2 प्रेस करतो त्यावेळेस 2 येतं इकडे. मग पुढचं काही बटन इकडे कुठेतरी असेल प्लस, ते प्लस आपण प्रेस केल्यानंतर ह्या 2च्या पुढे हे 2 पुढे सरकतं काहीतरी आणि इथे प्लस येतं. नंतर आपण मग काय केलं, मी एवढंच प्रेस केलं आणि लगेच इज इक्वल टू प्रेस केलं, काय होईल? इज इक्वल टू, हॅलो विचार करा. एरर व्हेरी गुड ऋषिकेश, यू आर राईट. बाकीच्यांना कळतं का बघा. 2 प्लस एवढंच करून मी इज इक्वल टू प्रेस केलं, सिंटॅक्स एरर येतो. सिंटॅक्स, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय सिंटॅक्स. म्हणजे इकडे पूर्ण वाक्य झालं नाही त्या मशीनसाठी. मशीन विल नॉट अंडरस्टँड व्हॉट काइंड ऑफ इन्स्ट्रक्शन यू हॅव गिव्हन. कॅल्क्युलेटर विल नॉट अंडरस्टँड हिअर इन दिस केस. 2 प्लस पुढे काय आहे? आपण जर माणसं असू आणि तिकडे 2 संख्यांची बेरीज करा असं तुम्हाला सांगितलं गेलं आणि तुम्ही म्हणलं 2 प्लस, पुढे काय पुढे आहे? पुढे जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत आपण त्या 2 संख्यांची बेरीज नाही करू शकत. बट दिस इज नॉट पॉसिबल विथ मशीन. मशीन इज नॉट हॅव्हिंग एनी काइंड ऑफ ब्रेन. आपल्याला इकडे विचार करू शकतो आपण, बट मशीन कॅनॉट थिंक. अँड बिकॉज ऑफ विच दिस electronic device we need to design in such a way that if certain syntax, certain formats if you are not following, definitely it will be throwing an error. मग तो सिंटॅक्स एरर म्हणून स्क्रीनवर दाखवतोय ना कॅल्क्युलेटर. येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. सिंटॅक्स म्हणजे काय? कुठल्या पण एखाद्या लँग्वेजचा सिंटॅक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ एनी लँग्वेज यू वॉन्टेड टू लर्न, सो प्लीज बाय हार्ट दी सिंटॅक्स. फॉर एक्झाम्पल, जर आपण इंग्लिश लँग्वेज कन्सिडर केली तर तिकडे एस प्लस व्ही प्लस ओ, दिस इज द सिंटॅक्स फॉर इंग्लिश लँग्वेज. म्हणजे काय हो? पहिल्यांदा सब्जेक्ट, नंतर वर्ब, नंतर ऑब्जेक्ट. असा जर सिंटॅक्स हा जर तुम्ही क्रम फॉर्मॅट जर फॉलो केला तरच आपल्या इंग्लिश बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये काहीतरी अर्थ असेल. आय इट ए मँगो, ठीक आहे, आय मँगो इट असं काहीतरी म्हणलं तर तो सिंटॅक्स एरर झाला. एम आय राईट? इंग्लिश लँग्वेज Yes, sir. सिंटॅक्स Yes. झाला. आय इट ए मँगो हे करेक्ट वाक्य झालं. आय अ मँगो इट असं जर म्हणलं मी, जसं मराठीत सिंटॅक्स बदलतो, एस प्लस ओ प्लस व्ही आपलं क्रियापद शेवट येतं मराठी किंवा हिंदीमध्ये. सो दिस इज द सिंटॅक्स फॉर हिंदी और इंग्लिश, हिंदी और मराठी लँग्वेज म्हणू. अँड दिस इज द सिंटॅक्स फॉर इंग्लिश लँग्वेज. इफ यू आर नॉट फॉलोविंग दिस सिंटॅक्स, डेफिनेटली सिंटॅक्स एरर्स यू विल कम अक्रॉस. मग जर आपला सिंटॅक्स एरर झाला बोलण्यामध्ये तर काही जण हसतात. इकडे बघा, आपण जर ह्युमन सोबत इंटरॅक्शन करत असू अँड ॲट दॅट टाइम इफ सपोज सर्टन सेंटेन्सेस ग्रॅमॅटिकली वी आर नॉट स्पीकिंग करेक्ट, इन सच केसेस इफ पर्सन्स ऑर ऑडियन्स इफ दे आर लाफिंग म्हणू आपण, इन सच केसेस यू कॅन अंडरस्टँड यू हॅव मेड सिंटॅक्स एरर इन इंग्लिश. बरोबर का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. So syntax is what? Arrangement of words म्हणू आपण. Arrangement of certain things, certain symbols, certain words, certain alphabets, certain characters. And this arrangement, if we are not following as per the grammatical rules of the language, definitely it will throw an error. मग इकडे हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे 2 + 3. ह्यातून अर्थ समजतो आपल्याला. 2 आणि 3 हे 2 नंबर्स आहेत ज्याला आपण इंटिजर नंबर्स म्हणू. ह्या 2 नंबरची बेरीज करायची आपल्याला. ह्या हे एक वाक्य आहे. हे कुठल्या लँग्वेज मधलं वाक्य आहे? मॅथमॅटिकल लँग्वेज म्हणू आपण. सो मॅथमॅटिकल लँग्वेज इफ यू कन्सिडर, सो दिस इज दी syntax where we are following that mathematical statement, syntax of mathematical statement with which we will understand 2 आणि 3 ह्या संख्यांची बेरीज करायची आपल्याला. जर मी एवढंच लिहिलं आहे ना 2+, तर हे मॅथमॅटिकल इनकम्प्लीट सेंटेन्स म्हणू आपण, वाक्य म्हणू, जिकडे आपल्याला अर्थ मिळत नाही याचा, बिकॉज ऑफ विच इट विल थ्रो अन एरर, आणि त्याला आपण सिंटॅक्स एरर म्हणतोय. हॅलो. यस. Yes. Yes. समजून घ्या. Therefore, whenever you are giving any kind of instructions with the help of keyboard and mouse, you should follow the syntax. You should follow grammatical rules of that language. If you are not following grammatical rules of the language, definitely computer also will throw an error.
because computer is also electronic device म्हणू आपण, where you will find and certain input devices are there, output devices are there, processing unit is also there. We are calling that processing unit as central processing unit. With the help of input devices, it accepts information and input. With the help of input devices, it accepts information म्हणू. With the help of output devices, it displays certain output on the monitor. मग तिकडे आउटपुट डिव्हाइसेस कुठले कुठले हो? मॉनिटरला आपण आउटपुट डिव्हाइस म्हणू. प्रिंटर जर असेल तर प्रिंटर इज ऑल्सो आउटपुट डिव्हाइस. एम आय राईट? हॅलो. Yes, sir. Yes, sir. स्पीकर आहे ना, जर ह्या कम्प्युटरला स्पीकर लावलेले असतील तर स्पीकर इज आउटपुट डिव्हाइस, ज्याच्यामधून आपल्याला काही आवाज येऊ शकतो, त्यातून आउटपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइसेस मध्ये बारकोड स्कॅनर जर घेतला, तिकडे मॉलमध्ये गेला तुम्ही किंवा एखाद्या सुपर मार्केटमध्ये गेला, एखादं प्रोडक्ट घेतलं तर त्या प्रोडक्ट वरती बारकोड असतो. तो बारकोड स्कॅन करण्यासाठी एक गन वापरतात, बघितली का? लेझर लाईट असते, ती लेझर लाईट त्याच्यावरती फेकली की ऑटोमॅटिकली व्हॉट काइंड ऑफ प्रोडक्ट यू काय म्हणणार बघा ना, यू वॉन्टेड टू परचेस, इट्स इन्फॉर्मेशन विल बी फेच्ड इन द कम्प्युटर. हॅलो, एम आय राईट? ते प्रोडक्ट तिथे येतं स्क्रीनवरती. Yes, sir. त्या सगळ्याची बेरीज होते आणि ऍट द एंड कॅल्क्युलेशन विल बी मेड अँड किती खर्च झाला, काय झालं ते सगळं दाखवतं स्क्रीनवर. तुम्हाला बिल मिळतं. हॅलो, यस. सो बारकोड स्कॅनर आहे ना, बारकोड स्कॅनर इज द इनपुट डिव्हाइस थ्रू विच machine accepts certain input and it will be processed with the help of central processing unit, ज्याला आपण CPU म्हणू. And after processing, this central processing unit is also connected with monitor, and on the monitor we will get desired output. अशा प्रकारे हे थोडंसं काम करतं म्हणून मशीन. जिकडे सेंट्रल प्रोसेसिंग CPU आहे ना, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट प्लेज व्हेरी व्हायटल रोल. हे थोडंसं पुढे कुठेतरी आहे बरं का, मी थोडंसं पुढे जातो आहे. तुम्हाला डायग्राम, ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर शिकवलं होतं काय मॅडमनी? हॅलो हॅलो, शिकवलं असेल तर जास्त वेळ न जाता पुढे जाऊ आपण. हॅलो, यस, शिकवलंय का ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर? No, sir. No, sir. वाटतं ते पुढे अजून बरंच काही बरं का. गेलं वाटतं, गेलं. CPU इथे कुठेतरी आहे. ही ब्लॉक डायग्राम आहे बरं का. दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर. Without understanding block diagram of computer, we should not supposed to understand this subject. So these are the input devices which we talked about: keyboard, mouse, okay, scanner, barcode reader, joystick आहे ना. joystick म्हणजे काय तर तिकडे गेमिंग खेळण्यासाठी, किंवा इफ सपोज यू आर युझिंग आहे ना, काय म्हणणार त्याला, ड्रोन आहे. तिकडे ड्रोनला कंट्रोल करण्यासाठी पण जॉयस्टिक वापरतात. एम आय राईट? ड्रोन कॅन बी कंट्रोल्ड विथ द हेल्प ऑफ जॉयस्टिक. Yes, sir. पुढे मागे बर का, उजवीकडे डावीकडे असं आपण सरकू, काय बघा ना, अशी मुवमेंट देऊ शकतो. अँड विथ द हेल्प ऑफ सच काइंड ऑफ मुवमेंट्स वी कॅन ऑपरेट ऑन सर्टन मशीन्स. फॉर एक्झाम्पल, ड्रोन हवेत उडवायचा आपल्याला आहे. ज्या ड्रोनला कॅमेरा वगैरे बसवलेले असतील, समजा तुमच्या शेतामध्ये तिकडे तुम्हाला पाहणी करायची आहे शेताची, शेत पूर्ण भिजलंय का, मग ते ड्रोन आपण काय करणार, हवेत उडवणार तो. अँड विथ द हेल्प ऑफ जॉयस्टिक वी कॅन कंट्रोल आवर ड्रोन. आणि पूर्ण तो ड्रोन हवेमध्ये फिरवून त्याला कॅमेरा असणार, तो पूर्ण शेताची पाहणी करणार म्हणू आपण. आणि तिथले काही व्हिडिओ जे असतील तो आपल्याला इकडे मोबाईलवरती आपल्याला दिसणार आहे, कुठपर्यंत शेत भिजलं गेलं बघा. सच काइंड ऑफ ऍप्लिकेशन, सच काइंड ऑफ ड्रोन्स, इफ सपोज यू वॉन्ट टू ऑपरेट. अँड सो जॉयस्टिक इज ऑल्सो इनपुट डिव्हाइस थ्रू विच वी कॅन ऑपरेट अँड ड्रोन्स. Sometimes if suppose you want to play certain games on the computer, so joystick will help us. Gaming खेळण्यासाठी पण joystick वापरतात. मग हे joystick पण काय input device आहे. So all these are input devices, and these input devices are connected with central processing unit, ज्याला आपण CPU म्हणतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये
This is the central processing unit, and central processing unit, carefully if you will observe, so this is divided into three parts: MU, memory unit; ALU, arithmetic logical unit; and CU is control unit. So let us try to understand all these three units. MU is memory unit. Memory unit is the unit which is storing entire information in the computer. ज्याला आपण स्टोरेज डिव्हाइसेस पण म्हणू. हार्ड डिस्क, दुसऱ्या भाषेत हार्ड डिस्क म्हणू आपण. काय म्हणणार बघा. So certain information, if you wanted to store in the computer, so memory units are helping us to store all the information. That information we can collect or gather with the help of input devices. ती सगळी माहिती जी काही आहे, सगळी इन्फॉर्मेशन जी काही आहे ती मेमरी युनिट मध्ये स्टोर होते. मग मेमरी जर बघितल्या तिकडे तर दोन टाईपच्या असतात. कुठल्या कुठल्या हो? हॅलो, येस, माहिती आहे का बघा ना, रॅम अँड रॉम. रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे बघा ना, रीड अँड रॉम, रॅम अँड रॉम. रॅम जर कन्सिडर केली तर टेम्पररी आहे. सर्टन इन्फॉर्मेशन विल बी स्टोर्ड इन दी फॉर्म ऑफ रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी मध्ये टेम्पररी इन्फॉर्मेशन, टेम्पररी माहिती स्टोअर केली जाते. रॉम म्हणजे अशी मेमरी ज्याच्यामध्ये परमनंटली म्हणू आपण ना, परमनंटली certain information if you wanted to store, it will be stored in the form of ROM, read only memory. For example, तुम्ही मोबाईल वापरताय. मोबाईल is also one type of computer म्हणू आपण, where actually you will find one display, certain information you can type. Suppose you have opened your messaging application, मग ते WhatsApp घ्या किंवा Telegram घ्या किंवा एखादं messaging application घ्या. At the bottom you will find keypad, and at the bottom you will find keypad with which you can type certain information. If suppose you want to send one message to your friend, at that time with the help of keypad you can type certain information. Suppose 10 lines I have typed, okay, in my mobile, and there is what happens suddenly there is an काय म्हणणार ना, battery issue म्हणू आपण. My mobile is not charged properly, and because of which immediately it gets switched off, and तो बंद झाला आहे, power off झाली, switched off झाला. Because of this what will happen, whatever information we have typed, sometimes there are chances, and 99% chances whatever information you have typed it get lost, हरवते ती, जाते ती निघून आहे. का तर तुमचा सडनली काय झाला, मोबाईल बंद झाला आहे. So whatever information, whatever message you have typed, once again you will have to type it. आपल्याला मोबाईल चार्जिंग करायला लागतं आणि परत एकदा तो टाईप करायला लागतो, बरोबर का? हॅलो, Yes, sir. मग टेम्पररी आहे ना, टेम्पररी whatever message is displayed on the screen, that message if we are not saving, so temporarily it will be stored in the RAM. टेम्परली तो रॅम मध्ये स्टोर होत असतो, आपल्या मोबाईलच्या रॅम मध्ये स्टोर होत असतो. कम्प्युटर असेल तर कॉम्प्युटरच्या रॅम मध्ये स्टोर होत असतो. एखादं डॉक्युमेंट ओपन केलं कम्प्युटरमध्ये, एखादं डॉक्युमेंट ओपन केलं, त्या डॉक्युमेंटमध्ये काही माहिती तुम्ही टाईप केली कीबोर्डद्वारे, समजा 10-15 लाईन टाईप केल्या, काहीतरी निबंध लिहिताय, काहीतरी माहिती लिहिताय, स्वतःची इन्फॉर्मेशन लिहिताय म्हणू आपण, स्वतःचा बायोडाटा लिहिताय, काहीतरी एखादं महत्वाचं डॉक्युमेंट लिहिताय, रिसर्च वर्क करताय. मग तिकडे जर तुम्ही ते डॉक्युमेंट जर सेव्ह नाही केलंय आणि जर तिकडे पॉवर ऑफ झाला, वी डोंट हॅव UPS, आपल्याकडे चार्जिंग नाहीये, सडनली काय होईल, तो तुमचा कम्प्युटर जो आहे काय म्हणणार आहे ना, स्विच ऑफ होईल. अँड व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन यू हॅव टाइप्ड इट गेट लॉस्ट, बिकॉज व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन इज डिस्प्लेड ऑन द मोबाईल स्क्रीन और कम्प्युटर स्क्रीन, टेम्पररली इट विल बी स्टोर्ड इन द रॅम. ती रॅन्डम ऍक्सेस मेमरीच्या ह्या मेमरीच्या टाईप मध्ये स्टोअर केली जाते. जर तिकडे पॉवर ऑफ झाला, कट ऑफ झाला, तर ती माहिती जी काही आहे ती उडून जाते. लक्षात घ्या, सेव्ह होत नसते ती, until and unless you are not pressing save button. मग तिकडे सेव्ह बटन असतं बऱ्याचदा बघा ना, सेव्ह बटन प्रेस केल्यानंतर व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन यू हॅव टाइप इट गेट सेव्ड इन दी रॉम, मग ती रॉम मध्ये जाऊन सेव्ह होते. रीड ओनली मेमरी, कळलं काय? हॅलो, Yes, sir. Yes, sir.
तिकडे हार्ड डिस्क असते ना, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जर कन्सिडर केला तर तिकडे हार्ड डिस्क असते. त्या हार्ड डिस्क मध्ये आपण पार्टिशन्स करतो. सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह बघा आहे ना, सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह, एफ ड्राईव्ह. तुमचा पेन ड्राईव्ह जोडला तर एक नवीन ड्राईव्ह तिथे दाखवतो तो जी ड्राईव्ह. So externally also you can use an external storage devices also you can use in the form of pen drive म्हणू आपण. Sometimes you can use your SD card, ज्याला आपण मेमरी कार्ड म्हणतो आपल्या मोबाईल मधलं. With the help of card reader you can use it, no issues. With the help of computer you can use it. It is external storage म्हणू आपण. And in these external storage devices also we can store certain information. समजलं हे थोडंसं काहीतरी? हॅलो yes memory. sir. Yes, sir. तर हे मेमरी युनिट जे आहे ते सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये असतं, ज्याला आपण सीपीयू म्हणू. हे पहिलं युनिट म्हणू. दुसरं युनिट जे आहे अति महत्वाचं म्हणू त्याला आहे ना, एएलयू म्हणजे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. ए स्टँड फॉर अरिथमॅटिक, एल स्टँड फॉर लॉजिकल, यू स्टँड फॉर युनिट. हे सेकंड युनिट जर बघितलं आहे ना, सेकंड युनिटचा थोडासा खोलात जाऊन जर विचार केला, अरिथमॅटिकचा अर्थ काय हो? अरिथमॅटिक ऑपरेशन जे मॅथ्स मध्ये शिकलो आपण, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, बरोबर का? हा बरोबर. अरिथमॅटिक ऑपरेशन्स, बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार, काय बघा. सच काइंड ऑफ अरिथमॅटिक ऑपरेशन्स इफ यू वॉन्ट टू परफॉर्म वी आर युजिंग दिस सिम्बॉल्स विथ ऑल दिस. हे गुणाकारासाठी आहे बरं का. कम्प्युटरच्या भाषेमध्ये गुणाकारासाठी स्टार वापरतो आपण, आणि हे भागाकारासाठी आहे. भागाकारासाठी असं काहीतरी वापरत होतो आपण आतापर्यंत, पण कम्प्युटरच्या भाषेमध्ये आपण त्याला फॉरवर्ड स्लॅश म्हणतो. हा जो सिम्बॉल आहे ह्याला फॉरवर्ड स्लॅश म्हणू आपण. फॉरवर्ड स्लॅश भागाकारासाठी वापरला जातो. काय अडचण? So arithmetic operations if you want to perform, then arithmetic unit will help us. Central processing unit मधलं arithmetic unit will help us to perform addition, subtraction, multiplication, division, such kind of arithmetic operations if you want to perform. So out of this central processing unit, arithmetic unit will help us to perform arithmetic operations. काय अडचण? हॅलो. No sir. No, sir. त्याच्यानंतर पुढचं दुसरं जे युनिट आहे त्याला लॉजिकल युनिट म्हणू आपण. लॉजिक म्हणजे काय हो? हॅलो. तर्क. तर्क. म्हणजे काय, एखादा एक्झाम्पल देता येईल का? कुठे लावतो आपण तर्क? आणि तर्क लावल्यामुळे काय होतं आणि कशासाठी लावायचा तर्क आहे? हॅलो. दोन गोष्टींमधलं कंपॅरिझन. हा, दोन गोष्टींमधलं कंपॅरिझन. अजून काय? बरोबर. अजून काय? कशासाठी करतो कंपॅरिझन? पुढचा क्वेश्चन बघा. असं थोडंसं क्वेश्चन स्वतःला विचारायचे आहे. क्युरियोसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न एनिथिंग. क्युरियोसिटी संपली की शिकणं संपतं, लक्षात घ्या. माणूस कुठपर्यंत शिकतो? जोपर्यंत क्युरियोसिटी आहे, जोपर्यंत मराठीत बघा ना कुतूहल म्हणू आपण त्याला, जोपर्यंत आपल्यापाशी कुतूहल आहे ना तोपर्यंत माणूस शिकतो. एकदा कुतूहल संपलं की शिकण्याची प्रोसेस संपते. माणसाच्या आयुष्यातली शिकण्याची प्रोसेस संपते. तर ती संपून आहे आपली क्युरियोसिटी ही शेवटच्या श्वासापर्यंत आपली राहायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करणार बघा ना, क्युरियोसिटी हे महत्वाचं वर्ड आहे. कुतूहल हे जपून ठेवा ना स्वतःपाशी, तरच माणूस शिकतो. सांगा लॉजिक कशासाठी? लॉजिक कंपॅरिझन सांगितलं कोणीतरी तिकडे. True or false. ट्रू ऑर फॉल्स. अजून काही बघा ना, ट्रू ऑर फॉल्स बघा ना. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण जे काही जगतो आहे, आपण जे काही वागतो ते कसं वागतो? कंडिशन्स वरून वागतो आपण. काही अटी असतात आपल्या, त्या अटींची पूर्तता झाली तर आपण वागतो, काही अटींची पूर्तता नाही झाली तर आपण वेगळं वागतो आहे ना. आपलं बिहेवियर आहे ना, एंटायर बिहेवियर ऑफ ह्युमन बिइंग इज टोटली डिपेंड ऑन दी कंडिशन्स. मला गाडी घेऊन दिली तर मी इंजिनिअरिंग करणार. हॅलो, एम आय राईट? बघा, मला कम्प्युटर घेऊन दिला तरच मी इंजिनिअरिंग करणार. आई वडिलांपाशी अटी ठेवल्या जातात आणि ह्या अटींच्या बेसिस वरती बरं का आयुष्याचा बिझनेस आखला जातो तिकडे, जे चुकीचं आहे असं म्हणू आपण. त्या अटी चांगल्या असतील तर काही प्रॉब्लेम नाही,
त्या अटी जर खड्ड्यात घालणारे असतील तर मग तिकडे दुर्दैव आहे ना, आपला लॉसच लॉस असणार आहे, लक्षात घ्या. समजून घ्या या गोष्टी. लॉजिक म्हणजे तिकडे तर्कशास्त्र म्हणू आपण. आणि हे कशासाठी लागतं तर आपल्याला काही गोष्टी मोस्ट ऑफ द टाइम्स जर आपल्याला निर्णय घ्यायचे असतील तर हे लॉजिक लागतं, बरोबर का? तर्क कशासाठी लागतो? निर्णय घेण्यासाठी. विचार करा खोलात जाऊन. येस Yes, sir. डिसिजन घेतला जातो आपल्याकडून, तर डिसिजन कसा घेतला जातो? तर्कशास्त्रावरती डिसिजन घेतला जातो. मी घराच्या बाहेर जाऊ का नको, गेलो तर काय होईल, ह्या बऱ्याच गोष्टी जर तरच्या गोष्टी, त्याला लॉजिक म्हणतो आपण. एम आय राईट? Yes, sir. विचार करा. रिझनिंग ॲबिलिटी आहे ना, रिझनिंग ॲबिलिटी. इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर रिझनिंग ॲबिलिटी, you should think, you should learn logic. And main motto behind putting this subject in first year engineering is what? Engineering students should be able to improve their logical thinking. विद्यार्थ्यांना लॉजिकल थिंकिंग करायला यावं, हा मेन हेतू आहे ह्या सब्जेक्टचा. तुम्ही म्हणणार माझी ब्रँच मेकॅनिकल आहे, माझी ब्रँच सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, मला कम्प्युटरचा काय उपयोग आहे, असं म्हणून चालणार नाही. Because logical thinking is very important aspect of an engineer. Most of the times, if suppose you want to solve any kind of problems, to solve problems we need to take certain decisions in our life, then only we can solve that problem. आपल्या विषयामध्ये नाव आहे विषयाचं आहे ना, प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग. व्हॉट इज मीन बाय प्रॉब्लेम? व्हॉट इज मीन बाय प्रॉब्लेम सांगा. हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir. हा, आवाज नाही आला. प्रॉब्लेम म्हणजे काय आहे ना, मराठीत आपण समस्या म्हणतो आहे ना, अडचणी म्हणतो आहे ना, ऑब्स्टॅकल्स. आपण काहीतरी गोष्ट करायला जात असतो आणि बरेच अडथळे येतात आडवे, त्याला आपण प्रॉब्लेम्स म्हणतो आहे ना, समस्या बघा ना, ऑब्स्टॅकल्स. अँड बिकॉज ऑफ विच आवर स्पीड गेट्स रिड्युस्ड. आपला स्पीड जो काय आहे ना, काम करण्याचा म्हणा, कुठली पण एखादी ऍक्टिव्हिटी करण्याचा म्हणा, तो कमी होतो आहे. बिकॉज ऑफ प्रॉब्लेम्स, बिकॉज ऑफ ऑब्स्टॅकल्स, बिकॉज ऑफ बॅरियर्स. काय म्हणणार बघा ना, वेगवेगळे शब्द थोडेसे बघा ना, ते आपल्याला पुढे जाण्यासाठी अडथळे निर्माण करतात, आपल्या कामामध्ये व्यत्यय आणतात म्हणून आपण. डिस्टर्बन्स इज ऑल्सो वन टाइप ऑफ प्रॉब्लेम म्हणू आपण. समजतंय का प्रॉब्लेम? हॅलो. And Yes, if sir. such kind of problems, if you want to solve, definitely you should have a logical thinking with you. And if you will have logical thinking, then what you can do, you can take proper decisions. Similarly, as a human being, we are taking certain logical, we are using this logical thinking. We are taking certain decisions with our brain. But in this case, in case of computer, this logical unit will help us to take the decisions. हे लॉजिकल युनिट आपल्याला मदत करणार आहे निर्णय घ्यायसाठी, आणि कम्प्युटर तिकडे निर्णय घेणार ऑन बिहाफ ऑफ अस, ऑन बिहाफ ऑफ ह्युमन बीइंग्स. मशीन विल टेक द डिसिजन. For example, A and B, I have two variables. Value of A is 2, value of B is 3, and out of these two variables, I want to determine which one is greater. कौन है वो मोटा, ए का बी? हेलो हेलो. B. ए ची व्हॅल्यू 2 आहे, बी ची व्हॅल्यू 3 आहे. ह्या ए आणि बी मध्ये मोठा कोण? बी हा मोठा आहे. B. आपल्या डोक्यामध्ये असं काहीतरी झालं, काय झालं माहित नाही मला, पण आपण 3 ला मोठं म्हणतो. जर मी इकडे मायनस चिन्ह दिलं तर कोण मोठं? व्हेरी गुड, ए मोठा. जर इकडे पण मी मायनस चिन्ह दिलं तर आता मात्र कोण मोठं? कोण तर बी म्हणलं बघा ना, कोण तर बी म्हणलाय. एच मोठा, लक्षात घ्या ना, एच मोठा.
मग हे जे काय आपल्या डोक्यामध्ये थिंकिंग होतं ह्याला आपण लॉजिक म्हणू, ह्याला आपण लॉजिकल थिंकिंग म्हणू. And this logical thinking is very important as far as if you want to face any kind of interviews also. At that time this logical thinking plays very vital role. इंटरव्ह्यू मध्ये असे काही क्वेश्चन्स विचारले जातात जिकडे तुमचं लॉजिकल थिंकिंग कसं आहे टेस्ट केलं जातं. And are you really capable to work in the company? That will be tested, that will be verified, and then you will get job in the companies. That's why this logical thinking is very important aspect म्हणून. And this basic idea and basic idea behind putting this subject for all engineering backgrounds. मेकॅनिकलचे पण विद्यार्थी आहेत तिकडे, इलेक्ट्रिकलचे आहेत, इलेक्ट्रॉनिक्सचे आहेत, सिव्हिलचे आहेत, सीएससीचे आहेत. सगळ्याच विद्यार्थ्यांना हा विषय ठेवण्यामागे लॉजिक इम्प्रूव्ह करणे हा मेन हेतू आहे. कळलं का? पर्पज ऑफ दिस सब्जेक्ट. हॅलो, लॉजिकल. येस सर. हे एक छोटस एक्झाम्पल दिलं मी. अजून एक एक्झाम्पल देतोय जे थोडस प्रॅक्टिकली फिजिकली विचार करा. दोन विद्यार्थी तिकडे ए आणि बी नावाचे, सेम नावाचे विद्यार्थी. आणि काय म्हणतो मी बघा, ए आणि बी ह्या दोन्ही विद्यार्थ्यांनी पुढे येऊन डान्स करायचा आहे. ए आणि बी विद्यार्थ्यांनी येऊन पुढे डान्स करायचा आहे असं वाक्य मी म्हणलं. हे पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य, ए किंवा बी नी पुढे येऊन डान्स करायचा आहे. दोन्ही वाक्यामध्ये फरक आहे. ट्राय टू थिंक लॉजिकली अँड गिव्ह द आन्सर. व्हॉट इज द एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन बोथ दिस सेंटेन्सेस? हॅलो, फर्स्ट मध्ये दोघांनी पण करायचं, सेकंड मध्ये कोणीतरी एकाने येऊन करायचं. अजून काही? पार्शियली युअर आन्सर इज राईट, पार्शियली युअर आन्सर इज करेक्ट. हॅलो, हू विल मॉडिफाय? विचार करा, सांगा. सेकंड कंडिशन मध्ये दोघं पण चालतील, नाहीतर दोघांपैकी एक जण पण चालेल. बघा ना, समजतं बघा ना, हर्ष इज राईट. आपण नुसतं ट्रूथ कसला बघा ना, ट्रूथ टेबल आहे, लॉजिकल अँड लॉजिकल ऑर लॉजिकल नॉटचा नुसता ट्रूथ टेबल पाठ केलता. मी तर पाठ केलता बरं का, तुमचं माहित नाही मला. 12वी मध्ये मला कळत नव्हतं हे काय लॉजिक फिजिक काय असतं बरं का. लॉजिक गेट्स, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट. पण तिकडे ऑर गेटचा तो अर्थ आहे बघा ना, तिकडे दोन्ही पण आहे. दोघांपैकी एक किंवा दोन्ही पण जरी आले तरी चालतं आहे ना डान्स करायला तिकडे पुढे. ए और बी एन, ए किंवा बी एन, ए और बी एन शुड कम फॉरवर्ड असं म्हणलं आपण. ए और बी एन शुड कम फॉरवर्ड अँड दे शुड डान्स असं ज्यावेळेस म्हणतो आपण, त्यापैकी त्यावेळेस और जर वापरलं ए किंवा बी नी, येतं का लक्षात बघा. ए नी ए आला तरी चालेल, किंवा नुसताच बी आला तरी चालेल, किंवा दोघं पण आले तरी चालतात. पण दोघं पण नाही आले तर डान्स ही ऍक्टिव्हिटी तिकडे स्टेजवरती होणार नाही. एम आय राईट? बघा ना, लॉजिकल ऑरचा तो ट्रूथ टेबल आठवा. येस? हॅलो, येस सर. येस. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो ए अँड बी एन, ए अँड बी शुड कम फॉरवर्ड अँड दे शुड डान्स. मग ज्यावेळेस ए अँड बी शुड कम फॉरवर्ड असं म्हणतो आपण, त्यावेळेस तिकडे ए आणि बी ह्या दोघांनी येणं अपेक्षित आहे. एक जर आला तरी पण डान्स होणं शक्य नाहीये तिकडे, किंवा नुसताच बी आला तरी पण डान्स शक्य नाही ऍक्टिव्हिटी. ए अँड बी ज्यावेळेस वापरतो आपण त्यावेळेस तिकडे दोघांनी येणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही पण कंडिशन ट्रू होणं गरजेचं आहे. ए ही पहिली कंडिशन म्हणलं, बी ही दुसरी कंडिशन म्हणलं, तर दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तरच आपल्याला त्या ट्रूथ टेबल मध्ये टी ही व्हॅल्यू मिळते, ट्रू हे आन्सर भेटतं. दोन्ही ट्रू, दोघ जण आली तरच. एम आय राईट? हॅलो, येस सर. मग हे जे आहे हे लॉजिकल युनिट, ह्या ALU मधलं लॉजिकल युनिट मदत करतं डिसिजन घ्यायला मशीनला, कम्प्युटरला. दॅट्स वाय दिस युनिट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मग ह्याला हे अरिथमॅटिक म्हणू आणि हे लॉजिकल म्हणू, हे असं मिळून एक युनिट तयार झालं ज्याला आपण अरिथमॅटिक लॉजिकल युनिट म्हणतो. दिस इज द सेकंड युनिट फ्रॉम सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. अँड थर्ड युनिट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याला आपण कंट्रोलिंग युनिट म्हणू, CU, विच विल बी कंट्रोलिंग मेमरी युनिट अँड अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. ह्या दोन्ही युनिटला कंट्रोल करणारा कोणतरी पाहिजे, त्या युनिटला आपण कंट्रोल युनिट असं म्हणतोय. जसं आपल्या ब्रेनमध्ये, जसं आपल्या ब्रेनमुळे म्हणू आपण, ब्रेनमुळे आपला हात, आपले पाय, आपलं बोलणं, आपलं वागणं जे काही आहे ते कंट्रोल होत आहे.
सो ब्रेन कंट्रोल्स एव्हरीथिंग. एंटायर ह्युमन बॉडी विल बी कंट्रोल्ड बाय आवर ब्रेन. असं जर म्हणलं तिकडे तर ब्रेन वी कॅन कन्सिडर in the central processing unit we can consider controlling unit as a brain for this machine. Hello ह्या मशीन साठी कंट्रोलिंग युनिट हे ब्रेनचं काम करेल, जो अरिथमॅटिक लॉजिकल युनिटला आणि मेमरी युनिटला कंट्रोल करेल. एम आय राईट? कळलं का हे? येस सर. आणि मग इकडे आउटपुट डिव्हाइसेस, इकडे प्रोसेसिंग होणार सगळं, इकडे आतमध्ये प्रोसेसिंग होणार. ह्या सगळ्या गोष्टींचा वापर तिकडे होऊन जो काही डाटा आला इकडे, समजा 2+3 हा डाटा आला, सॉरी तिकडे डाटा येताना बरं का असं येणार, विचार करा, 2 आणि 3 असाच डाटा येणार. आणि हा 2 आणि 3 डाटा आल्यानंतर इकडे आतमध्ये आल्यानंतर इकडे मग अरिथमॅटिक जे युनिट आहे ते वापरलं जाणार, तिकडे मग प्लस सिम्बॉल लावला जाणार. आणि मग आन्सर जे काय आहे 5, ते आन्सर 5 ह्या स्क्रीनवर दाखवलं जाणार. प्रोसेसिंग आतमध्ये होणार. समजलं का? त्याच्यामुळे ह्याला आपण प्रोसेसिंग युनिट म्हणतोय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, which performs arithmetic as well as logical operations, and memory units are also there which are storing entire information in the central processing unit. And at the end, after processing it displays desired output on the monitor, on the mobile screen. With the help of printer we can take printout. Sometimes if you will be using LCD projectors, with the help of LCD projectors we can project बरोबर का? हे बघितलं का LCD प्रोजेक्टर्स? येस. ह्याचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सिनेमा टॉकीज, पूर्वीचे सिनेमा टॉकीज, जिकडे LCD प्रोजेक्टरद्वारे त्या पडद्यावरती मूवी दाखवला जायचा. एम आय राईट? त्याला प्रोजेक्टर म्हणू आपण, LCD प्रोजेक्टर. Yes, sir. अँड स्पीकर इज ऑल्सो आउटपुट डिव्हाइस. आणि इकडे जर विचारात घेतला तर माईक म्हणू आपण, माईक मधून बोलणे. माईक जर घेतला तर तो मायक्रोफोन, माईक म्हणजे मायक्रोफोन इज द इनपुट डिव्हाइस अँड स्पीकर इज आउटपुट डिव्हाइस. येस, कळलं का हे काही कम्प्युटर? हॅलो, Yes, sir. तर इथे आपण छोटासा ब्रेक घेतोय. मला वाटतं 3:15 परत आपण भेटतोय, 3:15 ते 4:15. आणि तिकडे आपण पुढच्या गोष्टी बघून फास्ट आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. काय अडचण? इथपर्यंत काय अडचण? Yes, sir. जे काही चर्चा जे काही सांगतोय मी ते समजतंय का? Yes, sir. जे काय सांगितलंय ह्यातलं 10% जरी समजलं बरं का, तरी भरपूर झालाय ना माझ्याकडून. आणि सगळं समजलं तर चांगलंच आहे. पण जे काय सांगतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर काय समजलं नाही तर मला थांबवत चला, अधूनमधून क्वेश्चन्स विचारत चला. अशा पद्धतीने आपण स्लोली वी विल मूव्ह अहेड अँड लेट अस ट्राय टू लर्न प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग सब्जेक्ट अँड थरोली. This subject is actually very काय म्हणणार बघा ना, important, and practice is also important equally along with theory. So for this for practicals or for practice of this programming for problem solving subject, I'm suggesting you please install Turbo C Droid application in your mobile. लिहून घ्या ते, लिहून घेणार तर काय करणार बघा. हे नाव लिहितोय मी इकडे, टर्बो सी ड्रॉइड, DROID. हे सर्च करा प्ले स्टोर मध्ये. अँड दिस ऍप्लिकेशन यू कॅन इन्स्टॉल, टर्बो सी ड्रॉइड, DROID. अँड्रॉइड मधलं ते ड्रॉइड घेतलं मला वाटतं. आणि टर्बो सी हे ऍक्च्युली IDE आहे, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, वेअर ऍक्च्युली वी आर रायटिंग इन्स्ट्रक्शन्स. मग इकडे मी कम्प्युटरवरती इन्स्ट्रक्शन देणार, तुम्ही तिकडे आपलं लेक्चर संपल्यानंतर तुम्ही त्याची प्रॅक्टिस मोबाईलवरती करा. मोबाईल इज ऑल्सो स्मॉल कम्प्युटर म्हणू आपण. तिकडे तुम्ही मोबाईलद्वारे पण हे प्रोग्राम्स एक्झिक्यूट करू शकणार. आणि त्याच्यासाठीचं ऍप्लिकेशन आपण सांगितलं इकडे, टर्बो सी ड्रॉइड. हे इन्स्टॉल करून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये. ठीक आहे, इकडे थांबतोय आपण. 15 मिनिटाचा ब्रेक, 3:15 शार्प जॉईन व्हा. ओके ओके सर. ओके सर.